नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. काल 2 दिवसापूर्वी महाराष्ट्रात म्हणजे परवाच्या दिवशी महाराष्ट्रात विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होत होती आणि मग मुख्यमंत्री अगदी शेरशायरी करत पूर्ण त्यांनी भाषण ठोकलं आणि या पूर्ण भाषणानंतर त्यांनी एक असं स्वप्न महाराष्ट्राच्या लोकांना दाखवलं की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था इतकी जबरदस्त आहे की जगातल्या काही देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा ती मोठी आहे. अर्धा ट्रिलियनचा टप्पा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेने पार केलेला आहे. 2012-2013 मध्ये जी अर्थव्यवस्था आमची 13 लाख करोडची होती ती 15 वर्षात 51 लाख करोड पर्यंत पोहोचलेली आहे. आणि 2032 मध्ये असं आम्हाला वाटतं की आम्ही 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवू. पण माझं उद्दिष्ट तर 2029 पर्यंतच बनवण्याचं आहे. दरवर्षी 10 लाख रोजगार देणार, जीडीपी जे आहे दरडोई उत्पन्न ते 10 पट आहे. विरोधी पक्ष नेहमी भ्रमित किंवा संभ्रमित असतात. त्यांनी वस्तुस्थिती पाहावी. बेरोजगारी 3.1% आहे. विरोधक याला 11% म्हणतात, 12% म्हणतात. त्यात काही अर्थ नाही. एकनाथ शिंदेही बोलले, उपमुख्यमंत्री ते तर सोबत बोलावंच लागेल त्यांना. ते म्हणाले, मारेकरी नव्हे तर विकासाचे वारकरी व्हा. वा, हे सगळं थोडं डोकं सुन्न झालं. कारण देवेंद्र फडणवीस असं वेगळं काहीच बोलले नाही जे नरेंद्र मोदी बोलत नाहीत. तेही 5 ट्रिलियनची इकॉनॉमी करू म्हणतात. जगात आपली अर्थव्यवस्था 4थ्या नंबरवर आहे ते सांगतात. लवकरच 3ऱ्या नंबरवर पोहोचू हे सांगतात. अर्थव्यवस्था मोठी असणं आणि अर्थव्यवस्था शक्तिशाली असणं हे फार 2 भिन्न प्रकार आहेत. वेगवेगळे प्रकार आहेत. उदाहरणार्थ एखाद्याच्या दुकानाचा महिन्याला तो 1 कोटी रुपयाचा माल विकतो, पण त्याला 2 लाख रुपये महिन्याचा घाटा आहे. आणि एक फक्त 10 लाख रुपयाचा माल विकतो महिन्याला आणि 1 लाख रुपये कमावतो, तर ती 10 लाखाची त्या दुकानाची अर्थव्यवस्था छोटी असू शकते पण शक्तिशाली आहे, कारण नफ्याची आहे. त्याच्या 10 पट मोठी 1 कोटीची त्या दुकानाची अर्थव्यवस्था नुसती मोठी आहे पण घाट्यात आहे. कारण शेवटी घाटा येतो. आपण 51 लाख करोडवर गेलो, पण आपलं 9 लाख करोड कर्ज कमी झालं का? त्यावर आपल्याला बोलता येत नाही. आपण अगदी ज्या घोषणा केल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला, त्या घोषणा ऐकूनच त्याच्यावर विश्वास ठेवूनच जर मतदातांनी तुम्हाला मतदान केलं असेल, तर मग ती वचनपूर्ती करायची की नाही करायची, की तिथनं पळ काढायचा. 100 रुपये लाडकी बहिणीला आम्ही देतो असं ते म्हणाले. आता उपमुख्यमंत्री म्हणतात देऊ. तो योग्य वेळ कधी? पुढच्या निवडणुकीच्या 3 महिने अगोदर? 5 वर्ष नुसतं आश्वासनावर
बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. शेतकऱ्यांची कर्जमाफी फडणवीस स्वतःच म्हणाले होते. काय पुढे? पंतप्रधान यांचे देव, इकडे देवा भाऊ, तिकडे मोठा भाऊ. सोयाबीनला 6,000 रुपये देऊ शकतात का? देतात का सोयाबीनला 6,000 रुपये? सोयाबीन किती खाली चाललंय माहित आहे का? भारत सरकारने जेव्हा एमएसपी घोषित करते शेतकऱ्यांसाठी, तेव्हा तिथं कुठेही हा रायडर किंवा तिथे एक नोट नसतो. इतक्याच हेक्टर मधले पैदा झालेल्या कृषी उत्पन्नावर आम्ही एमएसपी देऊ. एमएसपी म्हणजे जे शेतकरी विकेल त्याला एमएसपी. पण तो भ्रम असतो. कारण मग राज्य सरकार आपल्या तऱ्हेनं काम करतं. ठेकेदारांचे द्यायला पैसे नाही आणि $500 बिलियन इकॉनॉमीच्या गोष्टी करता. थोडीही काही मनाची नाही तर जनाची वाटली पाहिजे राव तुम्हाला. कामं खोळंबलेली आहेत महाराष्ट्रात. जर कॅबिनेटमध्ये याच्यावर निर्णय होत असेल की ठेकेदाराची थकबाकी आम्हाला लवकर द्यायची आहे, याच तो प्रश्न किती गंभीर झालेला आहे हे कमीत कमी राज्यांनी समजायला हवं. ज्या दिवशी प्रत्येक शाळेमध्ये मुलींसाठी वेगळे शौचालय असेल, मुलांसाठी वेगळे शौचालय असेल, खेळायला प्लेग्राऊंड असेल, त्यांना पुस्तकं असतील, शिक्षक असतील पूर्ण. शेवटी राज्य म्हणजे काय आणि काय? ज्या रामराज्याची आपण कल्पना करतो तो रामराज्य कसलं? बहुजन सुखाय बहुजन हिताय म्हणतो ना. हे बहुजन दुखाय आणि स्वजन हिताय सरकार आहे असं वाटायला लागतं. या $500 बिलियन इकॉनॉमीचा फायदा कोणाला झाला? याचा फायदा कोणी लड्ढाला होतो, कोणी अडाणीला होतो, नागपूरमध्ये कोणी कुकरेती आहे म्हणे त्याला होतो. कोण कुकरेती आहे पता नाही, बरीच कुकरेती असतील, त्यातला कोण आहे तो? नेत्यांना फायदा होतो, कॉर्पोरेटर्सना फायदा होतो. पण शेतकऱ्यांच्या जे स्वतःचा जीव देण्याची जी परंपरा आहे, परंपराच म्हणली पाहिजे ती, त्या आकड्यात कमी आला का? विरोधक म्हणतात 11% की 12%च्या जवळपास बेरोजगारी आहे. तुम्ही ठामपणे सांगतात की आमचे आकडे 3% आहेत. बिलकुल तुमच्या तोंडात साखर, तूप साखर. साहेब 3%वर जरी असली तरी आभार मानेल महाराष्ट्र तुमचा. मग त्या बीडमध्ये 147 पोलीस शिपायांच्या भरतीसाठी 1000पेक्षा जास्त कसे अर्ज येतात आणि जेव्हा फक्त 12वी पास विद्यार्थी पाहिजे असतो, स्पर्धक पाहिजे असतो, तिथे बीटेक, एमटेक, इंजिनियर, एमबीए, ते फक्त उदाहरण आहे साहेब. त्याच्यावरनं तुम्ही कळा महाराष्ट्रात किती आहे. देवोसला जाता तिथं करार, मुंबईच्या कंपन्यांचे करार करताना आम्हाला सांगता की ती त्यांची पार्टनरशिप असते त्यामुळे ते तसं होत असतं. अहो कोणाला सांगता ह्या गोष्टी? महाराष्ट्रातनं मोठमोठे उद्योग पळून नेले गुजरातला. त्यावेळेला म्हणाले होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना याच्यापेक्षा जास्त मोठे उद्योग मी देणार आहे असं पंतप्रधान म्हणाले. किती वर्ष झाली? आता तुम्ही मुख्यमंत्र्यावरून उपमुख्यमंत्री बनले, कुठे गेले ते? आणि तुम्ही म्हणता विकासाचा आणि एकनाथ शिंदे म्हणतात विकासाचे मारेकरी नाही वारकरी व्हा. महाराष्ट्राचे प्रश्न समोर मांडणे हेच वारकऱ्याचं कर्तव्य आहे. हा खरा वारकरी, राजकीय वारकरी तो. विकासाचा वारकरी जो की अजूनही गडचिरोलीमध्ये $500 बिलियन इकॉनॉमी अर्थव्यवस्था असलेल्या राज्यामध्ये आजही अँब्युलन्सच्या जागी बॅम्ब्युलन्स चालते. हे काय आहे याचं प्रश्नाचं उत्तर कोण देणार? का गावात रोड नाही? का बांबूवर आज साडी बांधून त्यात पेशंटला घेऊन पळत जावं लागतं 20-20 किलोमीटर? काय हे? आजही नद्यांमधनं लोक, लहान मुलं पोहत पोहत ओढ्यांमधनं
जीव हातावर घेऊन शाळेत जातात, पण छोटे पूल बांधू शकत नाही आपण. काय हे? पैसे खर्च होतात, पण योजना पूर्ण होत नाहीत. मग पैसा जातो कुठे? शेरशाही करणं ठीक आहे हो. ही आभासी अर्थव्यवस्था आहे आणि महाराष्ट्राचं वास्तव अतिशय भयंकर आहे. जी लोक आभासी दुनियात जीवन जगतात, त्यांची आश्वासनही आभासी असतात, त्यांची भाषणही आभासी असतात, त्यांची स्वप्नही आभासी असतात. जमिनीवर काय चाललंय येणार ज्यांना कल्पनाच नाही, असे लोक महाराष्ट्राचा भाग्यविधाता बनतात. हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य. आज याच वेळेला जेव्हा हा ट्रिलियन इकॉनॉमी झाली, त्या राज्याच्या काही एक दोन गोष्टी महाराष्ट्रात 3 वर्षात 5 वर्षाच्या खालची लहान मुलं कुपोषण, याच महाराष्ट्रात मागच्या 3 वर्षात जेव्हा हेच सरकार सत्तेमध्ये होतं, 34,352 लहान मुलांचा मृत्यू झाला कुपोषित. जानेवारी 26 चे आकडे आहेत. 14,666 तीव्र कुपोषित मुलं महाराष्ट्रात. 99,275 मध्यम कुपोषित मुलं महाराष्ट्रात. नांदेडमध्ये सर्वात जास्त तीव्र कुपोषित, नंदुरबारमध्ये सर्वात जास्त मध्यम कुपोषित. आणि हा ट्रिलियन इकॉनॉमी चाटायची. मेळघाट मधल्याबद्दल न बोललेलंच बरं. आणि ही कुपोषित का? कारण एकांकिक बालक ठेव योजना जी आहे, त्यात 6,841 पदं रिकामी आहेत. प्रकल्प अधिकारी 335, मुख्य सेविका 1,364, अंगणवाडी सेविका 1,025, अंगणवाडी मदतनीस 4,059. हे एक फक्त उदाहरण आहे, तुम्हाला सांगतो. जेव्हा जेव्हा डबल इंजिनचं सरकार म्हणजे डबल इम्पॅक्टनं काम करणार, डबल इंजिनचं सरकार असणं म्हणजे राज्याचं सरकार हे नपुसक सरकार असणं, असं तर मला वाटायला लागलं. कारण केंद्रात त्या बापासमोर यांचं तोंड उघडायची हिंमत नाही. आपल्या राज्याचे अधिकार मागण्याची हिंमत होत नाही. आणि केंद्र तर 200 लाख करोडच्या कर्जाखाली डुबलेलं आहे. ते मग नाड्या आवळतं. मुंबईत एनटीसी मिल आहेत, 4 मिल बंद झाल्या कोरोना काळात. मागच्या 9 महिन्यापासून त्यांना थकबाकी काहीच नाही, वेतन नाही, काही नाही. कामगार अतिशय आंदोलित आहेत. आणि आमचे कामगार मंत्री याच विधानसभेमध्ये प्रश्नाचं उत्तर देताना म्हणतात, आकाश पुणकर, ही केंद्राची जबाबदारी आहे, याच्यात राज्य काही करू शकणार नाही. मग डबल इंजिनचं सरकार आहे ना साहेब, बोला ना पुढे. हे जर युपीए सरकार असतं वर, या सरकारनी लंबचोळं भाषण दिलं असतं की आम्ही सारखा केंद्राकडे पाठपुरावा करतो, पण केंद्र आम्हाला दुय्यम दर्जाची वागणूक देतं. केंद्र ऐकत नाही, कारण केंद्रामध्ये विनाशी सरकार बसलेलं आहे. आज आपला बाप बसलाय तर त्याच्यासमोर बोलायची हिंमत होत नाही. शेपटे हलवता तुम्ही आणि म्हणतात हाफ ट्रिलियन इकॉनॉमी. ही हाफ ट्रिलियन इकॉनॉमी नेता आणि नेत्यांचे चमचे, मग कोणी शहा असो, कोणी लड्ढा असो, कोणी खुकरेती असो, कोणी कंबोज असो, कितीतरी नावं आहेत. प्रत्येक वेळेला मुंबईला गेलं की 4 नवीन दलालांची नावं समोर येतात. कोण आहेत हे?
त्यांच्या मोठमोठ्या इम्पोर्टंट गाड्या दिसतात. आणि ग्रामीण भागात पेशंटला नेण्यासाठी मी म्हटलं ना, ॲम्ब्युलन्स लागते. बैलगाडी पण, खासर पण नशिबात नसतं. हे महाराष्ट्राचं वास्तव्य आहे. महाराष्ट्र म्हणजे मुंबईचा मलबार हिल नव्हे आणि नागपूरची सिव्हिल लाईन नव्हे. महाराष्ट्र म्हणजे गडचिरोली, मेळघाट, यवतमाळ, कोकण आणि तिथला अंतिम व्यक्ती. आज इतकंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत रहा द न्यूज लॉन्चर मराठी.